नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या राज्यशास्त्र या विभागाच्या तिसऱ्या प्रकरणाचा अभ्यास आपण पाहतोय। या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण राजकीय पक्ष, त्या राजकीय पक्षाची व्याख्या आणि त्याचबरोबर त्या राजकीय पक्षाची काही ठळक वैशिष्ट्य याचा अभ्यास केलेला आहे। तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की राजकीय पक्षाच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये आपण सत्ता मिळवणे, सत्ता प्रस्थापित करणे, विचारसरणीचा आधार त्या राजकीय पक्षाचा काय आहे, त्याचबरोबर त्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम काय आहे, सरकार स्थापन करणे आणि त्याचबरोबर शासन आणि जनता यांच्यामधला दुवा म्हणून राजकीय पक्ष काम करतात, अशा प्रकारची काही वैशिष्ट्य आपण या प्रकरणामध्ये लक्षात घेतलेली आहेत। आता आपल्याला याच प्रकरणातला दुसरा भाग म्हणून भारतातील पक्ष पद्धतीचं जे बदलतं स्वरूप आहे त्याच्याविषयीचा विचार करायचा आहे। भारतामध्ये जे काही राजकीय पक्ष स्थापन झाले आणि त्यामध्ये स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्योत्तर आणि स्वातंत्र्यानंतरच्या एक 60-70 वर्षामध्ये, म्हणजे आतापर्यंतचा 2020 पर्यंतच्या कालखंडापर्यंत जर आपण विचार करायला गेलो तर या राजकीय पक्षांच्या मध्ये काय स्थित्यंतर घडले आणि त्यांच्यामध्ये काय बदल होत गेले, म्हणजे त्या राजकीय पक्षांच्या बदलत्या स्वरूपाबद्दल आपल्याला थोडासा विचार करायचा आहे। आता सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी आपण विचार करायला जाऊ त्यावेळी आपल्याला माहिती आहे की एक 2-3 मुद्दे आपल्याला या ठिकाणी अगोदर समजून घेणं आवश्यक आहे। त्यातला पहिला मुद्दा मी या ठिकाणी आपल्या समोर मांडतोय तो म्हणजे काँग्रेस। तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष या ठिकाणी आपल्याला दिसून येतो। स्वातंत्र्यानंतर काही अपवाद वगळता संपूर्ण देशामध्ये केंद्र सरकार किंवा केंद्र पातळीवर आणि राज्य पातळीवर या काँग्रेसचं बहुमत असल्याचं आपल्याला दिसून येतं। त्यांची सत्ता काही अपवाद वगळता, काही राज्य वगळता संपूर्ण देशावर असल्याचं आपल्याला दिसून येतं। म्हणून त्या काळातल्या या पद्धतीला एक वर्णन त्या काळामध्ये एक प्रबळ पक्ष पद्धती असं केलं जातं। आता या एक पक्ष किंवा प्रबळ पक्ष पद्धतीला आव्हान कधी दिलं गेलं तर ते दिलं 1977 मध्ये। काँग्रेस हे तर राजकीय पक्ष एकत्र आले आणि त्यांनी काँग्रेसचं सरकार घालवण्याचा प्रयत्न केला आणि काँग्रेस हे तर सरकार कसं येईल याचा प्रयत्न केला। म्हणजे काय केलं तर एक प्रबळ पक्ष पद्धती होती, काँग्रेसची जी संपूर्ण देशामध्ये एक हाती सत्ता होती त्याला आव्हान दिलं गेलं आणि काँग्रेसचं बळ थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न काँग्रेस हे तर राजकीय पक्षांनी एकत्र येऊन केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। आणि दुसरा एक मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे की पूर्वी संपूर्ण देशामध्ये एकाच पक्षाची सत्ता असायची, एकच पक्ष प्रभावी। परंतु 1989 नंतर आपल्याकडं लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळं त्या ठिकाणी आघाडी सरकारचा या ठिकाणी आपल्याला प्रयोग झाल्याचं दिसून येतं। आता याच्यामध्ये पूर्वी आपल्या देशामध्ये एक संकल्पना अशी होती की एकाच पक्षाचं सरकार असेल तर ते स्थिर सरकार आहे, म्हणजे एकच पक्ष कोणताही स्थिर सरकार देऊ शकतो।
परंतु 1989 नंतर मात्र त्याचं स्वरूप बदललं आणि आघाडीची सरकार सुरू झाली आणि आघाडीचं सरकार सुद्धा स्थिर राहू शकतं, 5 वर्षाचं राज्यकारभार करू शकतं, हे या ठिकाणी आपल्याला अधोरेखित झालं. आणि एक पक्ष जर सत्तेवर नसेल तर देशामध्ये अस्थिरता निर्माण होते, असा जो काही समज होता, तर तो समज 1989च्या नंतरच्या आघाडी सरकारांनी फोल ठरवला. म्हणजे या ठिकाणी आघाडी सरकार सुद्धा स्थिर सरकार देऊ लागली, हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येत आहे. आता आणखी एक 2-3 संकल्पना या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. या ठिकाणी एक पक्ष पद्धती म्हणजे काय, त्याची थोडक्यात माहिती आपल्याला एका वाक्यामध्ये आपल्याला एक माहिती दिलेली आहे. एक पक्ष पद्धती म्हणजे काय, तर एकच पक्ष देशामध्ये दीर्घकाळ सत्तेवर असतो आणि विरोधी पक्षांचा प्रभाव कुठेही दिसून येत नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही पक्षाचा प्रभाव देशामध्ये कुठेही दिसून येत नाही, त्याला एक पक्ष पद्धती असं म्हटलं जातं. आता द्विपक्ष पद्धती आहे. द्विपक्ष पद्धतीमध्ये काय होतंय, तर देशामध्ये 2 पक्ष प्रभावी असल्याचं दिसून येतं. म्हणजे 2 पक्ष आपापला प्रभाव जनतेमध्ये उमटवतायत, देशामध्ये संपूर्णपणे त्यांचा प्रभाव दिसून येतोय आणि हे दोन्ही पक्ष आलटून पालटून सत्तेवरती येत आहेत. या पद्धतीला द्विपक्ष पद्धती असं म्हटलं जात आहे. आता एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती, त्याच्यानंतर तिसरी पद्धती जी आहे ती आहे बहुपक्ष पद्धती. बहुपक्ष पद्धतीमध्ये आपल्याला काय दिसतंय, तर अनेक राजकीय पक्ष या सत्ता स्पर्धेमध्ये उतरतायत आणि आपापला प्रभाव सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. बहुपक्ष पद्धतीमध्ये काय होतंय, तर अनेक राजकीय पक्ष आपला कमी अधिक प्रमाणामध्ये प्रभाव वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि देशामध्ये उमटवताना दिसून येत आहेत. म्हणजे कुठल्याही एका पक्षाचं प्रबळ सामर्थ्य ज्याला आपण म्हणतो आहे ते इथं दिसून येत नाही. याला बहुपक्ष पद्धती आपण म्हणतोय. म्हणजे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने परीक्षेमध्ये या तिन्ही पद्धतीच्या पैकी काहीतरी एक संकल्पना स्पष्ट करा म्हणून प्रश्न येतो. त्यावेळी तुम्हाला एक पक्ष पद्धती, द्विपक्ष पद्धती आणि बहुपक्ष पद्धती ही संकल्पना समजून घेऊन लिहावी लागणार आहे परीक्षेमध्ये. आता याच्यामध्ये आपण ज्यावेळी या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास करतोय, आपण फक्त या संकल्पना समजून घेतलेल्या आहेत. आता याच्या पुढे आपल्याला महत्वाचा भाग जो आहे याच्यामधला राजकीय पक्ष या प्रकरणामधला, तो आहे राजकीय पक्ष जे आहेत त्याचे 2 प्रकार आहेत. आता या 2 प्रकारामध्ये काय येत आहे, तर एक पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आणि दुसरा पक्ष आहे प्रादेशिक पक्ष. राष्ट्रीय पक्ष म्हणजे राष्ट्रीय स्तरावर तो काम करणारा पक्ष आहे आणि दुसरा आहे प्रादेशिक पक्ष, म्हणजे तो त्या प्रदेशापुरता मर्यादित तो पक्ष असल्याचं दिसतंय. जरी ही ढोबळ मानाने आपण व्याख्या मांडली, म्हणजे राष्ट्रीय पक्ष म्हणजे राष्ट्रीय स्तरावर काम करणारा पक्ष, प्रादेशिक पक्ष म्हणजे त्या प्रदेशापुरता मर्यादित काम करणारा पक्ष, तरी सुद्धा ही संकल्पना स्पष्टपणे समजून घेण्यासाठी निवडणूक आयोग आपल्या देशाचा हे ठरवतो की तो पक्ष प्रादेशिक आहे की राष्ट्रीय आहे. निवडणूक आयोगाची त्याला मान्यता लागते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या भाषेमध्ये आपल्याला राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय आणि प्रादेशिक पक्ष म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. आणि त्याच्यासाठी राष्ट्रीय पक्षासाठीच्या 2 अटी आणि प्रादेशिक पक्षासाठीच्या 2 अटी ज्या निवडणूक आयोगाने आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या मी तुम्हाला स्पष्टपणे वाचूनच दाखवतो. याच्यामध्ये लक्षात ठेवा, राष्ट्रीय पक्ष कोणाला म्हणायचं, राष्ट्रीय पक्ष म्हणून जर मान्यता मिळवायची असेल
तर त्या पक्षाला 4 किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% वैध मते मिळवणे आवश्यक आहे. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा कोणत्याही राज्यांमधून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजेत. आता हा एक निकष झाला. आता दुसरा आणखी एक निकष त्याच्यामध्ये दिलेला आहे. एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघामधून तसेच किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. म्हणजे राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता त्यांना जर पाहिजे असेल निवडणूक आयोगाची, तर या 2 निकषांची पूर्तता त्या राजकीय पक्षांना करावी लागेल. आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणायचं, तर त्याच्याही ठिकाणी निवडणूक आयोगाने एक 2 निकष दिलेले आहेत. त्या दोन्ही निकषांची पूर्तता होणं आवश्यक आहे. त्याच्यामधला पहिला निकष आहे लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे किंवा किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणं आवश्यक. राष्ट्रीय पक्षासाठी त्यांनी अट कशाची ठेवलेली आहे, किमान 4 सदस्य लोकसभेवर आले पाहिजेत. आणि इथं अट काय ठेवलेली, किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून आले पाहिजेत किंवा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणे आवश्यक आहे. म्हणजे विधानसभेच्या किमान 3 जागा तरी निवडून आल्या पाहिजेत त्या राजकीय पक्षाच्या, तर त्याला प्रादेशिक पक्ष म्हणून तरी मान्यता निवडणूक आयोगाकडनं मिळू शकते. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या राष्ट्रीय पक्ष कोणाला म्हणायचं आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणायचं याच्या संदर्भातली आपण इथं माहिती घेतलेली आहे. आता आपल्या देशामध्ये राष्ट्रीय पक्ष कोणते आणि प्रादेशिक पक्ष कोणते त्याच्या संदर्भातली माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. सुरुवातीला आपण प्रमुख राजकीय पक्षांची ओळख करून घेणार आहे. ते राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष, प्रमुख राजकीय पक्ष पण ते राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाबद्दल माहिती मिळवणार आहोत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाचं निवडणूक चिन्ह आहे हाताचा पंजा. ते पुस्तकामधलं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. हाताचा पंजा हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं निवडणूक चिन्ह आहे. आता या पक्षाबद्दल आपल्याला थोडीशी माहिती घेता येईल. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा स्वातंत्र्यपूर्व काळातला पक्ष आहे. म्हणजे याची स्थापना आहे 1885 ची. या पक्षाची स्थापना आहे सन 1885. आता लक्षात ठेवा, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्यावेळी हा पक्ष आपण पाहिला तो प्रबळ पक्ष म्हणून काम करत होता. पण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या पक्षाने स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न केलेला आहे. म्हणजे स्वातंत्र्य लढा या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दिल्याचं आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये दिसून येतं. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, ज्यावेळी आपण पारतंत्र्यात होतो, ब्रिटिशांचं राज्य आपल्या देशावरती होतं, त्यावेळी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न करतंय हे लक्षात घेऊन विविध विचारसरणीचे गट एकत्र आले होते, कारण त्यांचं ध्येय होतं स्वातंत्र्य प्राप्ती. आता याच्यामध्ये त्यांचा विश्वास कशावर होता? तर लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता, सामाजिक समता याच्यावरती विश्वास, आणि पहिली गोष्ट त्यांना स्वातंत्र्य हस्तगत करायचं होतं. आणि त्या दृष्टीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रयत्न करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर आपल्याला माहिती आहे एक प्रबळ पक्ष म्हणून काम केलेलं आहे. काही अपवाद वगळता संपूर्ण देशभर सत्ता या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची होती सुरुवातीच्या काळामध्ये. त्याने एक धोरण ठरवून घेतलेलं होतं, आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं धोरण होतं धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटक आणि अल्पसंख्याक यांना समान हक्क मिळायला पाहिजे, याच्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आग्रही असल्याचं आपल्याला दिसतं. व्यापक समाज कल्याण व्हायला पाहिजे, समाजातल्या गरीबातल्या गरीब व्यक्तीचा विकास व्हायला पाहिजे, अशा प्रकारचा विचार लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काम करायला लागलेली होती. त्याने सुरुवात केलेली होती, आणि तशा पद्धतीचे कार्यक्रम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने राबवायला सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहे, आणि त्यांचं नेमकं धोरण काय आहे याच्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी लक्षात घेतलेली आहे. नंबर 2 ला आपल्याला माहिती घ्यायची आहे तशाच जुन्या राजकीय पक्षाची, आणि त्याचं नाव आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना आहे सन 1925. म्हणजे इथंही तुमच्या लक्षात येईल भारताला स्वातंत्र्य प्राप्ती कधी झालेली आहे? 15 ऑगस्ट 1947. त्यामुळं हा पक्ष सुद्धा स्वातंत्र्य पूर्व पक्ष आहे, कारण याची स्थापना आहे सन 1925. आता याच्यामध्ये मार्क्सवादी विचारसरणी लक्षात घेऊन हा पक्ष स्थापन झालेला आहे. आता यामध्ये त्याने काय केलेलं आहे? साम्यवादाचा पुरस्कार आणि भांडवलशाहीला विरोध. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोणत्या विचारसरणीच्या आधारावर झालेली आहे? मार्क्सवादी विचारसरणी, आणि त्यामुळं साम्यवादाचा पुरस्कार आणि भांडवलशाहीला विरोध असं धोरण यांचं आहे. आणि हा पक्ष मजूर, कष्टकरी आणि कामगार म्हणजे गरीब वर्गाच्या हितासाठी काम करणारा हा पक्ष आहे, अशा प्रकारची एक धारणा या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता याच्यामध्ये एक तिसरा पक्ष आहे की जो हे सगळे पक्ष आजही तुम्हाला त्यांचा अभ्यास करता येतो किंवा राजकारणामध्ये सक्रिय असल्याचं दिसतात. आता तिसरा पक्ष जो या ठिकाणी आहे, ज्याची आपण थोडक्यात आपल्या पुस्तकामध्ये जे दिलेली त्याच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहे, तो आहे भारतीय जनता पक्ष. आता भारतीय जनता पक्ष सुरुवातीला तो जनसंघ होता. म्हणजे सन 1951 ला भारतीय जनसंघाची स्थापना झाली. आता याच्यानंतर 1977 ला जनता पक्षाची स्थापना झाली. कारण आपण लक्षात घेतलेले 1977 ला काँग्रेसच्या एक पक्ष पद्धतीला विरोध झाला, त्यातून काँग्रेसेतर राजकीय पक्ष एकत्र आले. त्याच वेळी जनता पक्षाची स्थापना झाली आणि 1951 ला जो जनसंघ स्थापन झालेला होता तो जनता पक्षामध्ये विलीन झाला सन 1977 मध्ये. नंतर या जनता पक्षामध्ये पण फूट पडली
आणि सन 1980 भारतीय जनता पक्षाची स्थापना जनसंघाने केली. म्हणजे जनसंघ 1951 स्थापन झाला, 1977 तो जनता पक्षामध्ये विलीन झाला आणि पुन्हा जनसंघाने 1980 भारतीय जनता पक्ष या नावाचा नवीन पक्ष स्थापन केला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचं जे काही निवडणुकीचं चिन्ह आहे ते आहे कमळ. हाही एक राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याचं हे निवडणूक चिन्ह आपल्या समोर आपल्या पुस्तकामध्ये दिसत आहे. आता याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी स्थापना झाली त्यावेळी त्याने एक धोरण नजरेसमोर ठेवलेलं होतं आणि ते आहे प्राचीन भारतीय संस्कृती आणि परंपरा याचं जतन झालं पाहिजे. म्हणजे आपण ज्याला प्राचीन भारतीय संस्कृती म्हणतोय, जे जगाला मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारची आपली संस्कृती म्हणतोय, अभिमानाने आपण सांगतोय की आमची भारतीय संस्कृती महान आहे, तर त्या भारतीय संस्कृतीचा आणि परंपरांचं जतन करण्याच्या हेतूने भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली सन 1980 आणि त्याचबरोबर आर्थिक सुधारणांवर पण भर देण्याचा विचार भारतीय जनता पक्षाने मांडल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या ठिकाणी आपण राष्ट्रीय पक्षांच्या मध्ये जे पक्ष आहेत त्यातल्या 3 पक्षांची ओळख या ठिकाणी करून घेतली. एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, 2 भारतीय कम्युनिस्ट पक्ष, 3 भारतीय जनता पक्ष आणि त्यातलाच एक राष्ट्रीय पक्ष अजून चौथा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. त्याचं नाव आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, पण ब्रॅकेटमध्ये कंसात आपण मार्क्सवादी असं लिहिलेलं आहे. आपल्या पुस्तकामध्ये तसं मार्क्सवादी असं लिहिलेलं आहे. म्हणजे आता बोर्डवर तुम्हाला भारतीय कम्युनिस्ट पक्ष नावाचे 2 राष्ट्रीय पक्ष दिसत आहेत. त्यातल्या एका राजकीय पक्षाच्या नावामध्ये आपल्याला भारतीय कम्युनिस्ट पक्ष एवढं नाव दिसतंय आणि दुसरं भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी असं त्याच्यामध्ये एक आपल्याला नाव असल्याचं दिसतंय. आता याच्यामध्ये मूळ भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो आहे की ज्याची स्थापना सन 1925 झाली मार्क्सवादी विचारसरणीवर, या राजकीय पक्षामध्ये सन 1962 फूट पडली. आता याच्यामध्ये या पक्षामध्ये फूट पडल्यानंतर तो पक्ष कोणता तयार झाला? आता नवीन पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. आता याच्यामध्ये फूट का पडली? तर चीन आणि सोव्हिएट युनियन हे साम्यवादाचा पुरस्कार करणाऱ्या 2 मोठ्या सत्ता होत्या. मग त्यापैकी चीनचं नेतृत्व मान्य करायचं का सोव्हिएट युनियनचं नेतृत्व मान्य करायचं? या दोन्ही सत्तांच्या पैकी कोणाचं नेतृत्व आपण मान्य करायचं याच्यावरून भारतीय कम्युनिस्ट पक्षातल्या नेत्यांच्या मध्ये वैचारिक मतभिन्नता होती आणि त्यांच्या वैचारिक मतभिन्नतेतून मग नवीन पक्ष जन्माला आला, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. आणि मग आपल्या लक्षात येईल की याही पक्षाचे जे काही धोरणं आहेत, ध्येय आहेत, त्याच्यामध्ये समाजवाद, धर्मनिरपेक्षता की जी आपल्याला काँग्रेसमध्ये पण दिसत होती, समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या मूल्यांचा पुरस्कार करणारा हा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. आणि या पक्षाचा साम्राज्यवादाला विरोध आहे. म्हणजेच एका अर्थाने तो भांडवलशाहीलाच विरोध आहे, हे लक्षात ठेवा. साम्राज्यवादाला प्रखर विरोध हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो मार्क्सवादी आहे त्याचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. हाही पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी गट हाही पक्ष कामगार, शेतकरी, शेतमजूर
यांच्या प्रश्नावर आग्रही आहे आणि यांच्या हिताचं काम करणारा हा पक्ष आहे. त्यांच्यासाठी काही वेगवेगळ्या चळवळी करणं, आंदोलनं करणं आणि त्यांच्या हितासाठी काही निर्णय घ्यायला, निर्णय प्रक्रियेमध्ये भाग पाडणं, अशा प्रकारचं काम भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी यांचंही आपल्याला आपल्या देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये दिसून येतं. मित्रांनो, आपण या ठिकाणी भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप, त्याच्यामध्ये काही घडलेली स्थित्यंतर आणि त्याचबरोबर एक पक्ष पद्धती कशाला म्हणायचं, द्विपक्ष पद्धती कशाला म्हणायचं आणि बहुपक्ष पद्धती संकल्पना काय आहे याचा थोडक्यात विचार या ठिकाणी आता केल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर आपण राष्ट्रीय पक्ष कोणाला म्हणायचं आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणायचं याचा विचार या ठिकाणी केला आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या राष्ट्रीय पक्षांच्या बद्दलची माहिती घ्यायला आपण सुरुवात केलेली आहे. याच्यापैकी जे प्रमुख राजकीय पक्ष आपल्या देशामध्ये आहेत त्यातल्या प्रमुख 4 राष्ट्रीय पक्षांची आपण माहिती घेतलेली आहे या ठिकाणी. ते पक्ष कोणते परत एकदा लक्षात घ्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. या पक्षांची विचारसरणी काय आणि त्यांची ध्येय धोरणं काय याच्याबद्दल आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. याच्या पुढच्या सेशनमध्ये आपल्याला याच प्रकरणातले काही उर्वरित राष्ट्रीय पक्ष आहेत आपल्या देशातले त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती घ्यायची आहे आणि आपल्या देशामधलेच जे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांच्याबद्दलची आपल्याला माहिती घ्यायची आहे. ती माहिती आपण यथावकाश पुढच्या सेशनमध्ये घेऊयात. आत्ता सध्या आपण जी काही चर्चा केलेली आहे त्याच्या संदर्भात आपण सर्वांनी विचार करावा. आपल्या पुस्तकामध्ये जे काही त्याच्याबद्दलची माहिती सांगितलेली आहे ती सविस्तर माहिती त्याचं वाचन करावं आणि त्याच्यावर चिंतन करून हे प्रकरण समजून घ्यावं ही अपेक्षा. धन्यवाद.